माझं नाव नागनाथ गोविंद भासवंडे. गावामध्ये सध्या दारूबंदीचा विषय चालू आहे, चालू तर गावात दारूबंदी व्हावी का असं वाटतं का तुम्हाला? दारूबंदी व्हावं लागते. कारण काय? कारण काय पुढची पिढी का आहे दारू पिणारी पोरं सोरं. आपण नाही पिलं म्हणजे काय तुम्हाला वाटतं दारू पित नाही ती मग पुढची माणसं ही पोरं सोरं दारू प्यायला जाते मुकाट्यात. कुठे गेला रानात गेला आणि दारू पिऊन येते आणि तिकडेच पालतं पडते. आणि मग हे आपलं खरं झालं, पण दारूबंदी करावंच लागतं आणि व्हावी लागते. करणं महत्त्वाचं आहे. ज्याला प्यायची ती जाऊन पिऊन येतील, कुठं बाहेर जातील मातीत जातील तिकडे. दारूबंदीला तुमचा पाठिंबा आहे मग? हा मग आहे पाठिंबा असतो, हाय फिक्स. सांगा तुमचं नाव सांगा. प्रल्हाद चंद्रभान मते. तुम्ही उपसरपंच होतात? मी 5 वर्ष उपसरपंच होतो, 2 वर्ष प्राशासिक सरपंच होतो. तुमच्या काळात दारूचं दुकान होतं का? आमच्या काळात दारूचं दुकान होतं, पण देशी दारूचं दुकान होतं आणि उगाच साधारण 1 तापात लोक पेत होती, नाहीतर बाकीचे कोणी पेत नव्हतं आणि गावात काय कालवा होत नव्हता. मग आजच्या घडीला दारू पिऊन लोक बायाला त्रास देते. ती बाया पोराला वागायची अडचण आहे. रस्त्याने साऱ्या चौकात दारूची मस्ता चालू असतो. अलग लक्षात. त्याच्यामुळं बाया पोराला वागायची सुद्धा अडचण यायला लागली. दारू बंदी व्हायला पाहिजे ह्या मताचा 100% मी आहे. तुमचा पाठिंबा आहे का? पाठिंबा 100% मी त्यांच्यात सामील आहे. नाव सांगा. त्र्यंबक महादेव सकुंडे. सध्या गावात दारूबंदीचा विषय चालू आहे, हां, काय म्हणायचे याबाबत? दारूबंदी आहे. दारूची दुकानं भरपूर झालेली आहेत इथं आणि त्याला आपला थोडक्यात विरोध आहे. आणि पिणारे खाणारे परगावचे इतर खेड्यापाड्यातून जी लोक येतात ते गावात गोंधळ घालतात आणि महिलांनाही ते वागण्यास जरा थोडं प्रतिकार होतो. मग दारूबंदी व्हावी असं वाटतं का तुम्हाला? हो हो. मी तंटामुक्त अध्यक्ष कृष्णा पाटील. हा जो काही दारूबंदीचा विषय चालू आहे, दहिपळमधल्या रणरागिणीनं जो काय हा विषय अगदी टोकाची भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या दारूबंदीसाठी आम्ही सगळेच नवतरुण त्यांच्यासोबत आहोत. पण याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, त्या सर्वसामान्य महिलेमध्ये कुठलेही गट पाडू नये. आणि आताच जर हा संघर्ष जर आपला फेल गेला तर इथून पुढे कुठल्याही रणरागिणी घराच्या बाहेर येणार नाहीत. जे काही बऱ्याच जणांचे प्रपंच या दारूमुळं रस्त्यावर आलेले आहेत, म्हणजे एखाद्याच्या प्रपंचाची हाय झालेली आहे. उदाहरणं भरपूर उदाहरणं आहेत. आमच्या सोबतची सुद्धा पोरं अशी आहेत की वय वर्ष फक्त 28 ते 30 असतानासुद्धा अक्षरशः आईबाप त्यांचे मोलमजुरी करून ती घरी आल्याच्या नंतर त्यांना इतकं म्हणजे असं दडपशाही करतात, शिव्या देतात, मारतात. त्यांचे कोणते रोजगाराचा आलेले पैसे घेणे म्हणा, तीच पैसे दारूला जाणे म्हणा. आता काय झालं दहिपळमध्ये गावातलं बसस्टँड चौरस्त्यावर गेलेलं आहे, तर त्या ठिकाणी महिला आपल्या पाहुणे असतील, गावातील महिला असतील, तर असा गौरचे लोक असतील, सापण्याचे असतील, बाबळगावचे असतील, दारूच्या निमित्तानं इथं येऊन इतका धिंगाणा चालू आहे की अक्षरशः महिलाला एकट्याला दहिपळमध्ये वागणं अशक्य झालेलं आहे. कळंब तालुक्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये दहिपळचं नाव अगदी दारूसाठी फेमस झालेलं आहे. दारू पिण्यासाठी पंचकृषीतील नव्हे 25 किलोमीटरचे सुद्धा इथं लोक येतात. त्यामुळं दारूबंदी झालीच पाहिजे, या विषयावर मी ठाम आहे. आणि जो काही महिलांना नियमावलीचं किंवा शासनाची जी काही मदत लागेल ती सुद्धा सर्व नवयुवक आम्ही करायला त्यांना तयार आहोत. सध्या दहिपळमध्ये दारूबंदीचा विषय चालू आहे, महिला एकत्र आलेल्या आहेत, तर दारूबंदी व्हावी असं तुम्हाला वाटतं का? मोठी आनंदाची गोष्ट आहे दहिपळ गावामध्ये, की ज्या गावामध्ये 16 वर्षापूर्वी सगळ्यांनी एक उठाव केला होता की दारूबंदी व्हावी, परंतु त्यावेळेस महिलांनी सगळ्या सह्या केल्या, परंतु त्याच दिवशी पैसे वाटण्यात आले आणि प्रत्येक दारुडे दारू पेले आणि आपापल्या घराला त्या ठिकाणी कुलपं लावले, कड्या लावल्या आणि बाहेर त्या ठिकाणी महिला निघू दिल्या नाहीत. म्हणून त्यावेळेसचा जो काही दारूबंदीचा ठराव होता तो त्या ठिकाणी फेटाळला गेला. सर्वांना त्या ठिकाणी वाईट वाटलं, परंतु जे दारुडे होते ते आदल्या उडल्या घरामध्ये कित्येक जे दारूबंदीमध्ये होते त्यांना मारलं, त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली. परंतु यावेळेस मात्र तसं झाल्यानंतर
पुन्हा गावामध्ये 7 बार ज्याला दारूचे बार म्हणतात ते त्या ठिकाणी निर्माण झाले आणि इतके लोक दारू प्यायला लागले की आजा दारू प्यायचा, मुलगा दारू प्यायचा आणि मग पुतण्याचा जो काय आहे ना तो गुपचूप जाऊन त्या ठिकाणी दारू प्यायचा. आमचं सगळं गाव त्या ठिकाणी दारुडे बनलं. मोठमोठ्या पोरांनी तर त्या ठिकाणी नोकऱ्या सोडल्या, प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले, गालं फुगले. त्यांना आता दारूशिवाय जमत नाही, ते थरथर त्या ठिकाणी कापतात. आणि 16 वर्षापासून आतापर्यंत कित्येक लोक म्हणले आमच्या गावाचा बाजार बंद होईल. अरे काय हा स्वार्थ आहे. कित्येक जण म्हणले आम्ही जमिनी कशा घ्यायच्या, काय हा नालायकपणा आहे. तो आता त्याला कळलं की त्या लोकांच्या घरातले 2-2, 3-3 माणसं दारू पिऊन त्या ठिकाणी मेलेली आहेत. आणि आता त्या ठिकाणी स्त्रियाला कळालं आणि त्यांनी ठरवलं, रडून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ग्रामपंचायत पुढं की काय आमच्या घरातली अवस्था चाललेली आहे आणि आता या ठिकाणी आम्ही थांबणार नाहीत, नसता आम्ही या ठिकाणी येऊन दारूची दुकानं आम्ही फोडू. आणि आता सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी जागृत झाल्यात. कालच 500 स्त्रिया या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी सरपंचाला सवाल केले की तुमच्याच काळामध्ये आणि 7 त्या ठिकाणी बेरबार का झाले. त्यांनी सांगितलं की दारूबंदी झाली म्हणून झाले, त्यात काय मी दोषी नाही, परंतु माझी तयारी आहे की आता सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दारूबंदी करा, त्याच्यावर आम्ही सुद्धा प्रयत्न करू, सगळे नियम तुम्हाला त्या ठिकाणी सांगू. तरी माझी विनंती आहे सगळ्या महिलाचे मी आभार मानतो. पूर्वी 16 वर्षापूर्वी ज्यांनी तयारी केली त्या लोकांना मी धन्यवाद देतो. आणि इथून पुढे असणारं कुणीही दारू प्यायची नाही. सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी पुढे, प्रत्येकाला वाटतं दारू वाईट आहे, नुसतं वाईट आहे म्हणून काय करायचं, तो प्यायला लागलेले आहेत त्या ठिकाणी. गावामध्ये केवढा मोठा हनुमंत महाराजचा संप्रदाय आहे, त्या ठिकाणी कितीतरी टाळकरी आहेत. गावामध्ये ह्या राम मंदिरासाठी जागा दान केल्या, तिथं सुद्धा राम मंदिर व्हायला तयार नाही. तर काय या स्त्रियांनी त्या ठिकाणी उठाव करायला पाहिजे आणि उठाव करून दारूबंदी या ठिकाणी झालीच पाहिजे. त्याला आमच्या सगळ्या ज्येष्ठांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याला आम्ही दंडवत घालूत हीच या ठिकाणी खंडोबाच्या समोर या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो. जय हिंद. गावामध्ये दारूबंदीचा विषय चालू आहे. दारू तर बंद व्हायच पाहिजे. बंद होणं लईच महत्त्वाचं आहे. आणि ते काय सोपं नाही. दारूचं हे काय आपलं हिवून गाव असताना इतकं मोठं बारायचं आणि कोणा दिवशी दुकान आहे, मी स्वतः जाऊ काय जवळजवळ 7-8 वार हिवून ह्या गावात जर म्हणलं तर बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्या लेकरांनी शाळा शिकावी का सोडून द्यावं सगळं. 11वी 12वी तुझं वर्ग बंद, बरोबर आहे का. आणि ही दारू ॲक्च्युअल बंद व्हावीच. गावाचे हे ना दारू बंद व्हावी. तुमचा पाठिंबा आहे का? हो 100%. सध्या गावात दारूबंदी होईल, मग व्हावी असं वाटतं का तुम्हाला? हो हो. काय त्रास आहे नेमकं दारूचा? त्रास काय, सगळं घरदार बारखास्त व्हायला लागले. अजून ह्याच्यापेक्षा काय तुम्ही पेलता का कधी दारू? नाही का? मग इथून पुढची पिढीने पेली की आता इथून पुढची प्यायला लागल्यावर त्याला काय करायचं, ज्याच्या इच्छेचा प्रश्न आहे तो. मग ह्याच्यामुळे दारूबंदी व्हावी असं वाटतं तुम्हाला? हो. रणात व्यंकट मते. सध्या गावामध्ये दारूबंदी होईल याविषयी आपलं काय मत आहे किंवा पाठिंबा आहे का आपला? 100% पाठिंबा आहे. दारूचा दुष्परिणाम काय? दुष्परिणाम म्हणजे अख्ख्या पिढ्या बरबाद व्हायल्यात आणि निर्व्यसनी माणसाला मूर्ख समजलं जातं जयपूरमध्ये. आम्ही काय व्यसन करीत नाही म्हणून आम्हाला बोलायचा अधिकार आहे. व्यसन न करणारलाच मूर्ख समजायला ना लोक. तर आपली जर पुढली पिढी वाचवायची असेल तर दारूबंदी होणं अतिशय गरजेचं आहे. नसेल तर संपत्तीला किंमत नाही, संतती योग्य दिशेने गेली पाहिजे. सांभाळणारी पिढी तयार व्हावं लागते, संपत्ती सांभाळणारी, तरच आपला बचाव. नसेल तर सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. दारूबंदी झालीच पाहिजे असं म्हणणं आहे आमचं. माझं आहे वय 97. बहु तुमच्या काळात इतकं बार होतं का? एक बी बार नव्हतं. दारू नव्हतीच. हातमतीची दारू होती आमच्या काळात, दुसरी दारू नव्हती. आता बारण कुठं बेरण काय बी झाले. तुमच्या काळात पोरं पेत होती का 20-22 वर्ष? नाही चुकून सुद्धा नाही. मग आता हे बंदच करायचं म्हणा की. बंदच करून टाका, हे दारूबंदी बंदच करून टाका. तुम्हाला वाटतंय का दुकानं सगळी दारूची बंद व्हावी? दुकानं सगळी बंद होवी आमच्या म्हणण्यानं. सध्या गावात दारूबंदीसाठी महिला एकत्र आलेल्या आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट. तुमच्या काळामध्ये ज्या टायमाला तुम्ही तरुण होतात तेव्हा गावामध्ये दारूचं दुकान होतं का? हे दुकान जवळपास
आम्हाला समजतंय तसं तर होतं. पेनारची संख्या पेनारची संख्या क्वचित होते, म्हणजे दुकानं औषध म्हणून दारू पित होते, औषध म्हणून. पण सध्या व्यसन म्हणून प्यायला लागले. काय वाटतं नेमकं? झाली पाहिजे दारूबंदी. दारू अतिशय वाईट आहे शरीराला, मनाला. आणि आपल्या गावासारख्या ठिकाणी दुकान असणं हा सुद्धा कलंक आहे आपल्या गावाला. दारू नसावी. आपला पाठिंबा आहे का? दारू बंदी करण्यासाठी पाठिंबा आहे. त्याच्यासाठी आम्ही योगदान द्यायला तयार आहोत. आमचे 4 मित्र कोणी. बघा, किरण बासलवंडे. सध्या दैफळमध्ये दारूबंदीचा विषय चालू आहे. काय वाटतंय नेमकं? बंद झालीच पाहिजे. कशामुळं, कारण काय? 5ची लेकरं दारू प्यायला गेली, 3री 4थीची. दारू बंद झालीच पाहिजे. व्यसनी झालंय गाव. आम्ही बंद केली आणि गाव व्यसनी झालं. तुम्ही किती वर्ष प्याला होता तुम्ही? आम्ही प्याला 10-12 वर्ष प्याला. मग वाटोळं झालं का चांगलं? वाटोळ झालं सगळं. वाटोळ झालं ना, मी आयुष्य गेलं दारूचं आमचं. म्हणून आता तुम्ही बार देशी दारू सगळं बंद करायचा निर्णय घेतलाय का? हो, आम्ही मग गावाने गावातल्या महिलांना घेतला. मग आता तुम्ही चांगला निर्णय. त्यांच्यासोबत आहात का? हो, सोबत. तुम्हाला वाटतंय का आता चक्क म्हणजे असं गावातली दारू पूर्णपणे बंद व्हावी? पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. एकच फक्त परमिशन दिलं दत्ता बोरटे काय ती सत्ताधाऱ्यांनी दिलेली आहे 10-12 परमिशन. चालू सत्ताधाऱ्यांनी एकच बार होतं पहिलं त्यावेळेचं. नंतर पुन्हा बाकीच्यांनी परमिशन दिलेली आहे 12ला. फुलचंद आदिनाथ काकडे, दैपळकर. सध्या गावात दारूबंदीचा विषय चालू आहे. काय वाटतंय नेमकं? दारूबंदी हो वाटते का? ज्या गावातील महिलांनी जी पुढाकार घेतला आहे ही दारूबंदी व्हावी म्हणून, ती आनंदाची गोष्ट आहे. पण मागील ज्या पिढीनं ह्या गावात देशी दारू दुकानाला मान्यता दिली तीच पहिली चूक झालेली आहे. आणि नंतर काय लोकांनी पंचायतच्या नंतर एक बारवाल्यानं मागणी केली, मला बारची परवानगी द्या, तर दिली. तीही दुसरी चूक. नंतर दुसरी बॉडी आली. अनेक जणाला वाटलं आता आपण बार टाकावं, त्यांनी सुद्धा परवानगी देणं ही राजकीय लोकाची पोळी भाजण्यासाठी तिने दिलेल्या ह्या चुका आता पुढं जास्त लोकाला भवणार आहेत. तर माझं तर काय मत आहे, ह्या दहीपळला जी एवढी दारूसाठी दहीपळ प्रसिद्ध झालं आहे म्हणून दहीपळची तर बदनामी आहेच. पण त्याच्यानंतर ह्या दहीपळला दारू मिळते म्हणून ह्या 10-5 खेड्यातलं जास्त नुकसान व्हायलं आहे. तर ह्या 10-5 खेड्यातल्या महिलाचं सुद्धा ह्या दहीपळवर असा आरोप आहे, दहीपळमुळं आमची गावं बदनाम व्हायलेत, आमच्या गावातली लोक जास्त दारू प्यायलेत. तर त्यांचासुद्धा पाठिंबा आहे दहीपळला दारूबंदीसाठी. तर ह्या दहीपळच्या ज्या महिलांनी पुढाकार घेतलेला आहे ती आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या महिलांना प्राधान्य देण्यासाठी गावातील नवयुवक तरुणांनी सुद्धा पुढाकार घ्यावा ही माझं मनातील इच्छा आहे. आमचा तर पाठिंबा राहीलच आणि नवतरुण मंडळांनी सुद्धा पाठिंबा द्यावा हीच माझी सुद्धा अपेक्षा आहे. आमचं काय आता आमची पिढी पुढे गेली, पण नवीन पिढी जी आहे त्यांनी ह्या दारू बर्बाद होऊ नये हे असं मला वाटतंय. देवीदास प्रभाकर भातलवंडे, राहणार दहीफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. सध्या दैफळमध्ये दारूबंदीचा विषय चालू आहे. बऱ्याच महिला एकत्र आलेल्या आहेत, मोठा लढा उभा केलेला आहे. तर दारूबंदीविषयी आपल्याला काय वाटते किंवा काय भूमिका आहे आपली? तर महिलांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो अत्यंत चांगला आहे आणि गावासाठीही एकदम चांगला आहे. की असं म्हणायचं नाही की महिलांनी तो पुढाकार घेतला आहे. महिलांनी अवश्य चांगलं पाऊल उचललेलं आहे. काय नेमकं होईल दारूमुळं? काय होईल? दारूमुळं गावाची तर बरबादी व्हायच लागली. कारण का शाळेत जाणारी मुलं 8वीपासून पुढली 9वी 10वी जी आपल्यात 12वीपर्यंत शाळा आहे त्या शाळेतली मुलं बरीचशी प्यायला लागली. आणि आज ती एक कुणाचीही मुलं असतील
कुटुंब उद्ध्वस्त होत चालली की. असं म्हणायचं नाही की त्याचा मुलगा आहे अगर ह्याचा मुलगा आहे असं म्हणायचं नाही कुणीच. त्याचा मुलगाचं वाटोळं झालं म्हणजे आपलंही थोडं वाटोळं असतंच त्यात. मग दारूबंदी व्हावी असं वाटतं का? 100% दारूबंदी व्हावी. तुमचा पाठिंबा आहे? माझा 100% पाठिंबा आहे या गोष्टीला. कारण का, एक ढेपळ आपलं कोणत्या नावावर गाजलं होतं की पहिलं मते भाटलवंडी म्हणायचं. पुन्हा त्याला नाव काय पडलं ढेपळला की नाटकी ढेपळ, कलाकाराचं ढेपळ हे. आणि आता पुढं ह्याच ढेपळला काय नाव पडलं, दारुड्याचं ढेपळ. तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला बी वाटतं. आणि थांबावं सगळ्यांनीच प्रयत्न करून ही जी चालू झालेलं आहे थांबणं गरजेचं आहे. महिलांशी आपण सगळ्यांनीच पाठीमागं राहणं गरजेचं आहे.